नमस्कार मुलांनो, परीक्षा सुरू झालेल्या आहेत. काहींच्या परीक्षा जवळपास संपत आलेल्या आहेत. तरीही अभ्यास करण्याची काही महत्त्वाची सूत्र जी आपल्याला कायमच उपयोगाला येतात, त्यामुळे आज आपण त्यांच्याविषयी चर्चा करणार आहोत. अभ्यास करायचा म्हटल्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचं सूत्र लक्षात घेतलं पाहिजे, ते म्हणजे प्रभावी नियोजन. आपण जो अभ्यास करणार आहोत त्याचं शेड्यूल अशा पद्धतीचं असलं पाहिजे की 70% अभ्यास असेल तर किमान 30% किंवा 5 मिनिटाचा छोटे असे ब्रेक्स आपण घेतले पाहिजेत, ज्याच्यामुळे आपल्याला अभ्यासामुळे येणारा जो कंटाळा आहे, जो ताण आहे, तो कमी होऊन थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा फ्रेश होऊन अभ्यासाला सुरुवात करता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे आपण हाच अभ्यास करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यास पद्धती वापरल्या पाहिजेत. म्हणजे नुसतं पाठांतर करून किंवा नुसतं लिहून काढून किंवा नुसते मुद्दे काढून अभ्यास होत नाही. तर आपल्यासाठी अभ्यासाचे जे वेगळे टेक्निक्स आहेत, जे मी नेहमी सांगत असते की ज्याला आपण असं म्हणूया कॉन्सन्ट्रेशन, रीडिंग, लिसनिंग, रायटिंग, ड्रॉ करणं, आकृत्या, मेमरी, त्याच्यानंतर आपल्याला छोटे पॉईंट्स काढता आले पाहिजेत, त्याच्यानंतर आपली थॉट प्रोसेस कशी चालते. तर थोडक्यात आपल्याला या सगळ्या अभ्यास कौशल्यांचा उपयोग करून अभ्यास करायचा आहे. टिपिकल एकाच पद्धतीने अभ्यास करायचा नाही. तिसरी गोष्ट म्हणजे हेल्दी एन्व्हायरमेंट. आपण जिथे अभ्यास करायला बसणार आहोत ती जागा भरपूर उजेड, पुरेसा प्रकाश येईल, पुरेशी हवा येईल, कमीत कमी डिस्ट्रॅक्शन असेल, आपलं मन तिथे एकाग्र होऊ शकेल, आपलं टेबल, आपलं डेस्क नीट लावलेलं असेल, आपल्या हाताशी आपल्या वह्या, पुस्तकं, लेखनाचं साहित्य, पिण्याचं पाणी, आपल्याला आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी जवळ ठेवणं हेही खूप महत्त्वाचं आहे. आणखी महत्त्वाचं असं आहे की आपण ना स्वतःला तपासून पाहिलं पाहिजे की आपण जो अभ्यास ठरवला आहे त्याप्रमाणे आपला अभ्यास खरोखरच झाला आहे का. याच्याकरता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट, त्यांचे टेस्ट पेपर सोडवणं किंवा प्रश्नमंजुषेमध्ये भाग घेणं, ह्या गोष्टी जर आपण केल्या तर आपला अभ्यास किती तयार झाला हे आपल्याला कळतं. आणखी एक गोष्ट आपण करू शकतो ती म्हणजे ॲक्टिव्ह लर्निंग. अभ्यास करणं याचा अर्थ फक्त नेमून दिलेल्या गोल फिरणाऱ्या अशा पद्धतीने अभ्यास न करता आपण असा अभ्यास केला पाहिजे ज्याच्यामध्ये आपला ॲक्टिव्ह पार्ट असला पाहिजे. ॲक्टिव्ह पार्ट याचा अर्थ असा आहे की आपण जे वाचतो आहोत ते वाचलेलं आपण दुसऱ्यांशी डिस्कस करणं, त्यांना एखादी कन्सेप्ट समजावून सांगणं, एखाद्या चर्चेमध्ये सहभागी होणं, एखाद्या विषयावर स्वतःचं मत मांडता येणं, लॉजिकल विचार करता येणं. थोडक्यात अभ्यास करणं म्हणजे फक्त लेखन आणि धड्याची प्रश्नोत्तर पाठ करणं आणि लिहिणं नव्हे, तर वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यासाचा जर का आपण कौशल्यांचा उपयोग करून घेतला तर मला असं वाटतं की तुमचा अभ्यास हा खूप जास्त प्रभावी आणि खूप जास्त वेळ तुमच्या लक्षात राहणार आहे. अखेरीस एक लक्षात घ्या की अभ्यास या शब्दाचा अर्थ काय आहे तर सराव, एखादी गोष्ट पुन्हा करणं. कारण पुन्हा केल्यामुळे त्या अभ्यासाचे ठसे तुमच्या मेंदूवर, तुमच्या स्मरणावर अत्यंत तीव्र अशा पद्धतीने राहतात. आणि अर्थातच परीक्षेमध्ये तुमच्या स्मरणशक्तीची अधिक परीक्षा असते. तुम्ही कशा पद्धतीने आठवता आणि आठवलेलं पेपरमध्ये कोणत्या पद्धतीने प्रेझेंट करता, ते प्रेझेंटेशन पण खूप महत्त्वाचं असतं. तेव्हा मुलांनो, एक लक्षात घ्या की अभ्यास करण्याची जी 6 महत्त्वाची सूत्रे आहेत की प्रभावी नियोजन आहे, ॲक्टिव्ह लर्निंग आहे, वेगवेगळ्या स्टडी मेथड्स वापरणं आहे, तसंच हेल्दी एन्व्हायरमेंट आहे आणि स्वतःला तपासून पाहणं आहे. ही सूत्र जर तुम्ही अंगी बाणवलीत तर तुमचा अभ्यास अधिक सोपा आणि अधिक प्रभावी ठरेल. धन्यवाद.